गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हाला जो समोरचा उंच डोंगर दिसतोय तो आहे हनुमानाचं जरांडेश्वर मंदिर. आपण आलेलो आहोत सातारमध्ये आणि समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो आहे सातारचा सज्जनगडचा डोंगर आणि त्याच्या खाली ते सातारा शहर वसलेलं आहे. धोम धरणामध्ये अनेक गावे विस्थापित झालीत, स्थलांतरित झालीत. त्यातलं एक मोठं गाव होतं ते म्हणजे आसगाव. आसगावचे काही लोकांना या सातारच्या बाजूच्या या माळरानावरती, ओसाडाच्या माळरानावरती वसवण्यात आलं होतं. इथे काही माझे नातेवाईक स्थलांतरित झाले तर त्यांच्याकडे काल रात्री मुक्कामाला आलो आणि आज सकाळी सकाळी म्हटलं बघूया हे माळरान कसं आहे ते. हे आहे काळभैरवनाथाचं इथलील मंदिर आणि ओसाडाच्या माळरानावरती या आसगाववासियांनी खूप मेहनत करून वर्षानुवर्ष आपले संपूर्ण एफर्ट्स देऊन हा माळरान राहण्यायोग्य केलेला आहे. सकाळी सकाळी या झाडीतून पक्ष्यांचा खूप असा किलबिलाट ऐकायला येत होता आणि इथेच ह्या घरात मी राहिलो होतो. हे माझ्या बायकोच्या आत्याचं घर आहे आणि पक्ष्यांच्या आवाजाने सकाळी सकाळी पहाटे मला जाग आली आणि म्हटलं चला जाऊन बघूया कसा माळरान दिसतोय ते. आणि समोर जी तुम्हाला दिसते ती बघा लाल परी, महाराष्ट्राची ST जिला आपण बोलतो ती प्रवाशांना घेऊन आता सातारच्या दिशेने निघालेली आहे. धन्यवाद.